नाशिक येथील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि त्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आल्यामुळे गोदावरीला पूर आल्याचं चित्र पाहावयास मिळालेलं आहे। काल 24 जुलै रोजी 94,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग जे आहे गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला असल्यामुळे कोपरगाव शहरातील जे गोदावरी नदीचा लहान पूल आहे रहदारीसाठी प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला होता आणि आज 25 जुलै रोजी सकाळची ही दृश्य पाहतोय आपण की पाणी पातळी आता थोडीशी खाली गेल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पुन्हा जे आहे तर रहदारीसाठी लहान पूल सुरू करण्यात आलेला आहे आणि आता लहान पुलावरून जी वाहने आहे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ही जाता येताना आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर रात्रीच्या सुमारास थोड्याफार प्रमाणात पाणी जे आहे तर या पुलावरती पोहोचलेलं होतं आणि जे पाण्यासोबत येणारी जे घाण कचरा आहे ते पुलावरती साचलेला होता। सकाळच्या सुमारास कोपरगाव नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे जे सफाई कर्मचारी आहे ते सफाई कर्मचाऱ्यांनी सगळे पुलाची जी आहे तर स्वच्छता केलेली आहे आणि स्वच्छता केल्यानंतर या ठिकाणी आता रहदारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज 25 जुलै रोजी सकाळच्या सुमारास जे फ्लो आहे पाण्याचा ते कमी करण्यात आलेला आहे। 71,036 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे दुथडी भरून वाहत आहे आणि कोपरगाव शहरातील जे नागरिक आहे ते या ठिकाणी गोदा दर्शनासाठी गंगेचं दर्शन घेण्यासाठी किंवा या ठिकाणी फोटो सेल्फी काढण्यासाठी येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कोपरगाव शहरातील जे नागरिक आहे विविध उपनगरांमध्ये राहणारे नागरिक आहे ते आपल्या लहान मुलांना फॅमिलीला घेऊन या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी त्याचबरोबर या गोदा घाट परिसरामध्ये फोटो काढण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि आता कुठेतरी पाणी पातळी जी आहे थोडी कमी झाल्यामुळे जे नदीकाठची गावं वाड्या वस्त्या आहे त्यांना जे आहे तर धोका आता सध्या तरी कमी झालेला आहे, कारण वर पाऊस देखील कमी झाला असल्यामुळे पाण्याचा फ्लो कमी करण्यात आलेला आहे। परंतु जर वरती पाऊस वाढला नाशिक परिसरामध्ये पाऊस वाढला तर याचं जे फ्लो आहे ते पुन्हा जे आहे तर वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या तरी जे आहे तर 71,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू आहे आणि आता कोपरगाव शहरातील लहान पूल रहदारीसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अनिल सह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।